भुजबळांच्या विरोधावरून जरांगेंनी मंडल आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आणि त्यावरून मंत्री भुजबळांनी जरांगेंना प्रति आव्हान दिलं। हिम्मत असेल तर कोर्टात आव्हान द्या असं भुजबळ म्हणाले। तर दुसरीकडे सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेविरोधातही हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे। बिल्कुल मारा जा रहा है, ओबीसी को खत्म किया जा रहा है। आम्हाला नाही वाटलं करायचं। गोर गरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं। त्यांची हिम्मत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा। माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना। छगन भुजबळ आणि जरांगे पाटलांमधील आरक्षणाची लढाई मंडल आयोगालाच कोर्टात आव्हान देण्यापर्यंत आली आहे। भुजबळांनी मराठ्यांच्या कुणबी आरक्षणाला विरोध केला तर मग मंडल आयोगाच्या विरोधात कोर्टात जाणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता। त्यावर भुजबळांनी हिम्मत असेल तर कोर्टात जाऊन दाखवा असा प्रतिइशारा दिला। मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्यांनी ते अवश्य करावं। त्यांची हिम्मत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत। त्याची हिम्मत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना। एक वयानं म्हातारा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये, कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना। आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं, कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे। कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत आम्ही सुद्धा। आम्हाला नाही वाटलं करायचं। गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलं। असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घेतल्या त्याचे। मंडल आयोगामुळे इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षण मिळाले। 1979 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मंडल आयोगाची स्थापना केली। सामाजिक आणि आर्थिक कमजोर जातींना 27% ओबीसी आरक्षणाची शिफारस केली। 1990 मध्ये तत्कालीन व्हीपी सिंह सरकारनं मंडल आयोगाची शिफारस मान्य केली। नंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलं। मात्र मंडल आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेलाच नाही असं मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंचं म्हणणं आहे आणि आता जरांगे पाटीलही तेच म्हणतायत। मुळात मंडल आयोग तर केंद्रात सुद्धा लागू झालेला नाहीये कधीच। मुळामध्ये मंडल आयोगाचं सँक्शन दिलेलं नाहीये सुप्रीम कोर्टाने। कोणत्याही राज्याला मंडल आयोग लागू करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला नाहीये। हे भुजबळांनी वारंवार खोटं बोलून एक धारणा निर्माण केलेली आहे। त्यामुळे मंडल आयोग हा त्या दृष्टीने मृत आयोग आहे, कारण तो संसदेने कधी स्वीकारलेला नाही, त्याला मान्यता दिलेली नाही आणि कुठल्याही सरकारने त्याला स्वीकारलेलं नाही। 27% ओबीसी आरक्षण जे मंडल आयोगामार्फत देण्यात आलेलं आहे आणि 22.5% हे SC STचं आरक्षण आपल्या राज्यघटनेने आधीच दिलं होतं। तर त्याच्याप्रमाणे 50%पेक्षा जास्त आपण आरक्षण देऊ शकत नाही आणि जर ते द्यायचं असलं कोणाला तर तुम्हाला खूप त्याचे पुरावे वगैरे द्यावे लागतील। तर त्यामुळे मंडल आयोगाचा विषय त्याच वेळेस संपला, म्हणजे मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि आता 30 वर्ष होऊन गेलेले आहेत। तर त्यामुळे आता मंडल आयोगाच्या रिपोर्टला चॅलेंज करता येणार नाही। दुसरीकडे सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाविरोधात अखेर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे। 26 जानेवारीला जरांगे पाटलांच्या दबावात सरकारनं सगळे सोयरे आणि गणगोताची अधिसूचना काढली असं याचिकेत म्हटलंय। 54 लाख नोंदींवरून 11 दिवसात कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या 18 जानेवारीच्या अध्यादेशालाही आव्हान देण्यात आलंय। अशा अध्यादेशामुळे ओबीसींचं SC STच्या आरक्षणाला धोका असून बेकायदेशीर जात प्रमाणपत्र वाटले जातील असा आक्षेप याचिकेत आहे। सर सकट 54 लाख जर असे दाखले दिले तर ओबीसीचं शिक्षणातलं, नोकरीतलं, राजकारणातलं आरक्षण संपुष्टात येईल। ओबीसींचा कुणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीचा आरक्षणाचा जर असा बोजवारा मानला जात असेल, जर आरक्षण संपवण्याचं कटकारस्थान होत असेल तर नक्कीच आम्ही न्यायालयात दाद मागू आणि त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। याच्यामध्ये अनेक जे काही या संदर्भातले अध्यादेश असतील ते चॅलेंज केलेले आहेत। GRच्या विरोधात ओबीसी संघटना आहेत ते आता हायकोर्टामध्ये गेलेले आहे। गणगोत आणि सगळे सोयरे या शब्दाच्या विरोधात ह्या हायकोर्टामध्ये गेलेल्या आहेत। तुमचं काय उत्तर असेल? कुठेही जा, काहीच होऊ शकत नाही त्या कायद्याला, काहीच होऊ शकत नाही, तो कुठं जा म्हणा।
काही हरकत नाही, आम्ही सज्ज होणार आहे थोड्या दिवसात. वकिलाच्या टीम सज्ज करणार आहे मी पण. कुठेतरी सरकारने आपली फसवणूक केली का या माध्यमातून? नाही फसवणूक नाही, मन जुळून घेते आणि पहिल्या वाक्यावरती येते ते मन जुळते. मराठ्यांच्या बाजूने दोघंही उभा राहते, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री उभा राहते. तर आरक्षण मोर्चातल्या गर्दीवरून भुजबळांनी पुन्हा जरांगे पाटलांना डिवचलंय. 3 कोटी मराठे मुंबईत आणणार होते, लाख आणि कोटी तरी जरांगेंना समजतं का, अशी बोचरी टीका भुजबळांनी केली आहे. पण त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते. ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या भाषेला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्याने मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी. त्याला सांगितलं होतं मी, तो पुलावर उभा राहा मोजायला म्हणून. 64 किलोमीटर लाईन होती मराठ्यांची आणि एकूण 27 टप्पे होते मराठ्यांचे. ते बी सांगतो म्हणा तुला पहिल्यांदा सांगितलं होतं मी, ते पुलावर थांब एखाद्या बाबा रुंग वहीन ते घेऊन. तो थांबला नाही. तुला कसे दिसते 3 कोटी मराठी? त्याला आणखीन समजून सांगा. मला चॅलेंज देऊन तो चॅलेंज करायला लावून गोरगरिबाचं वाटोळं करेल. याने जर पुन्हा अशा काड्या करायचा प्रयत्न केला तर मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाही आहे. मी 100% चॅलेंज करील. मग त्याच्या चेतवणीमुळं त्याला थांबायचं. सामान्य ओबीसीना सांगा, नसता मी चॅलेंज करणार आहे. मी वकिलाची बैठक लवकरच घेणार आहे. सगळे सोयऱ्यांची अधिसूचना निघाली असली तरी आता कोर्टात आव्हान देण्यात आलंय. कायदेशीर लढाई पुन्हा सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.